नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन तासिकेत सर्व विद्यार्थ्यांचे मी श्री बाळासाहेब पाडेकर, प्रभारी मुख्याध्यापक, मरोळ मनपा मराठी माध्यमिक शाळा, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपले हे तास आपणा सर्वांना माहीत आहे. आपल्याच यूट्यूब चॅनलवर BMC एज्युकेशन मराठी 9th स्टँडर्डवर सुद्धा उपलब्ध आहेत. आपण या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब अवश्य शेअर करा व आपल्या सोयीनुसार सुद्धा याचा आनंद तुम्ही घेऊ शकता, उपयोग करू शकता. आज आपण इयत्ता 9वी मधील विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिकाचे जे स्वरूप आहे, प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 यातला जो चौथा प्रश्न आहे, जो की आपल्याला 5 मार्कांसाठी विचारला जातो, या प्रश्नांचा विचार करणार आहोत. याचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 4 जो की तुम्हाला या ठिकाणी विकल्पासह 2 प्रश्न दिलेले असतात आणि 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा असतो. या प्रश्नांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रश्नांचा अंतर्भाव केला जाणार आहे. पहिला पहा, आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणं, संकल्पनेद्वारे अचूक नामनिर्देशित आकृती काढायची व स्पष्टीकरण करायचं आहे, या प्रकारचा एक प्रश्न असेल. पुढे चुकीची आकृती दुरुस्त करणे, एक आकृती दिली जाईल, आकृती असेल किंवा त्यात काही शब्द सुधारणा करावायच्या असतील तर अशी चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने आकृती काढावी लागते व तिच्याविषयी स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागतं. पुढचा प्रकार म्हणजे वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरण लिहावं लागतं. त्यावर आधारित प्रश्न, आपल्याला एक परिच्छेद दिला, चांगल्या वाचायचा, लक्षपूर्वक काळजीपूर्वक समजून घ्यायचा आणि त्या खाली विचारलेले प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडायचे आहेत, लिहायचे आहेत. पाच प्रश्न हे स्वतःच्या कलांमध्ये लिहायचा. तदनंतर सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे, अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी किंवा तक्ता पूर्ण करायचा आहे, स्पष्टीकरण लिहायचे आहेत. विस्तृत उत्तर, प्रश्नाचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहायचं आहे. उदाहरणार्थ नियमांचा गुणधर्म पडताळणी घेण्यासंदर्भात असणारी कृती किंवा एखादे विधान सिद्ध करून दाखवायची कृती, अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. सविस्तर उत्तर आपल्याला इथं लिहावं लागणार आहे. तदनंतर संकल्पना चित्र, कोणत्याही एका घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणे व त्याचे स्पष्टीकरण करणे. तर एकंदरीत या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये आपले जी काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्यातील सर्वाधिक गुणांना एकच प्रश्न सर्वाधिक गुणांना विचारला जाणारा हा एक प्रश्न आहे. आणि इथं आपली विचारशक्ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या तार्किक विचारांनी सुद्धा प्रश्नांची उत्तरं देता यायला हवेत. आपण आता प्रकरण निहाय याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा. तर पहिलं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 6, वनस्पतींचे वर्गीकरण. पहा, यामध्ये तुमच्या समोर एक पहिला प्रश्न दिसत आहे, वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचन करतो आहे. परिचय लक्षपूर्वक ऐका आणि प्रश्नांची उत्तरं इथे आता मी दिलेलीच आहे. तुम्हाला सुद्धा एक लक्षात येईल की बाबा ही उत्तरं या ठिकाणी आपण त्या प्रकारे बघू शकतो आणि मांडू शकतो. पहा, वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती संस्थांचे वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो.
व शेवटी यांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बीजांमधील असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री विचारात घेतली जातात. 11:30 तलक रहेगा. एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा मारू यहाँ पे मतलब लाइव. केला गेला. तर अशा स्वरूपाचा हा एक परिच्छेद तुमच्या प्रश्नपत्रिकेत छापलेला असणार आहे आणि त्याखाली प्रश्न छापलेले असतील. जसं या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, वनस्पती वर्गीकरणाच्या खालच्या स्तरात कोणते गुणधर्म वर्गीकरणासाठी विचारात घेतले जातात. आता खालचा स्तर म्हणजे सर्वप्रथम सुरुवातीला कुठले गुणधर्म त्या ठिकाणी घेतले जातात. आपली पहिलीच ओळ पॅसेज मध्ये दिलेली बघा, वनस्पती वर्गीकरण करताना सर्वप्रथम त्या ठिकाणी खालचा स्तर म्हणजे सुरुवातीचे गुणधर्म. याचं उत्तर आहे वनस्पतीला अवयव आहेत की नाही आणि पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी उत्सर्जित संस्था आहे किंवा नाही, हे गुणधर्म वर्गीकरणाच्या खालच्या स्तरात विचारात घेतले जातात. प्रश्न आहे, बीजपत्रांच्या संख्येवरून बीजपत्र म्हणजे पहा, बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री व द्विबीजपत्री असे 2 गट केले जातात. एक बीजपत्री याचे 2 भाग होत नाहीत ज्या बियांचे, आपण याला एक बीजपत्री म्हणतो. जसं की बाजरी असेल, ज्वारी असेल, असे दाणे आहेत, असे बिया आहेत की तिथे 2 दाणे होत नाहीत किंवा 2 पाकळ्या होत नाहीत. द्विबीजपत्र वनस्पती म्हणजे ज्याचे 2 भाग होतात, जसं वाटाणा असेल, हरभरा असेल, याचं जर तुम्ही बी पाहिलं त्याचे 2 भाग होतात. तर अशा प्रकारे बीजपत्री, एक बीजपत्री व द्विबीजपत्री आपण त्याला म्हणू शकतो. तिसरा प्रश्न पहा, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून कोणकोणत्या वनस्पती. आता बीजे फळात असतील तर आपण पॅसेज मध्ये बघितलं आहे, त्याला आपण आवृत्त बीजी वनस्पती म्हणतो. नसतील तर अनावृत्त बीजी. फळे बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे आवृत्त बीजी व अनावृत्त बीजी येतात. चौथा प्रश्न पहा, वनस्पतींचे वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ कोण. पॅसेज मध्ये जर आपण आपल्याला दिलेला आहे, खालून तिसरी ओळ बघा, वनस्पतींचे वर्गीकरण. तदनंतर वनस्पती सृष्टीमध्ये वनस्पती अशा असतात. यासाठी उत्तर पहा, वनस्पती सृष्टीमध्ये खालच्या अविकसित स्तरातील वनस्पती अवयव नसलेल्या अशा असतात, म्हणजे त्या अविकसित असणार आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे एक परिचय देऊन सर्वसाधारणपणे 5 मार्काला 5 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यावर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळवणं सहज शक्य आहे, कारण उत्तरांचा पॅसेज तुमच्या समोर असतो. आता पुढच्या स्वरूपाचा प्रश्न बघा, या ठिकाणी याच प्रकरणातला एक प्रश्न आहे. पुढे पूर्ण करा. हा ओघ तक्ता दिलेला असणार आहे आणि हा ओघ तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता रिकाम्या जागा दिलेल्या आहे. त्याच्याच खाली मी पूर्ण केलेला ओघ तक्ता सुद्धा दिलेला आहे. वनस्पती सृष्टी, या वनस्पती सृष्टीचे 2 मुख्य प्रकार पडतात, जे की आपल्याला माहित असायला हवेत. जर हे माहित असेल वर्गीकरण कसं करायचं, तरच तुम्हाला इथं उत्तर घेता येणार आहे. यासाठी आधी तयारी असणं, अभ्यास करणं
क्रमप्राप्त आहे. पहा, वनस्पती सृष्टीचे दोन प्रकार, बीजपत्री वनस्पती सृष्टीचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार. दुसरा प्रकार आपण दोन उपप्रकार आहेत, अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी वनस्पती. अनावृत्तबीजी या ठिकाणी उदाहरण दिले सायकस व पिसिया. पुन्हा दोन प्रकार, बीजपत्री वनस्पती व एक बीजपत्री बीजपत्री मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या बियांचे दोन दल होतात किंवा दोन भाग होतात, जसं घेवडा, वाटाणा, हरभरा अशी उदाहरण आपणार्थ केळी, मका, ज्वारी आपल्याला. प्रकरण क्रमांक 7, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. यावरती आपण प्रश्न बघूयात. प्रश्न आहे, जैव भू रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्व स्पष्ट करा. जैव भू रासायनिक चक्र याच्या जैव भू रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्व स्पष्ट करा या स्वरूपाचा प्रश्न इथे आहे. जैव भू रासायनिक चक्र म्हणजेच जैव म्हणजे सजीवांतील सजीव व आणि भू म्हणजे जमीन. जैव भू रासायनिक चक्र म्हणजेच पोषद्रव्यांचा सजीवांकडून माती, पाणी, हवा अशा ठिकाणी होणारा व तेथून पुन्हा सजीवांकडे येणारा चक्रीय प्रवाह होय. जैवभू रासायनिक चक्रांचे प्रकार पहा. जैवभू रासायनिक चक्रांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक वायुचक्र व दुसरं अवसादन किंवा भूचक्र. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व बाष्प ही महत्त्वाची वायुचक्रे आहेत. लोह, कॅल्शियम ही ऊर्जा वापरून तयार करतात, त्यावेळी जमीन, पाणी, हवा आणि अशा माध्यमातून पोषद्रव्ये शोषून घेतात. वायुचक्रात तर आवर्तन जमिनी चौथा मुद्दा, या उत्पादकांना अन्न म्हणून खाणारे भक्षक ही पोषद्रव्ये स्वतःच्या शरीरात प्रवाहित करतात. पाचवा मुद्दा पहा. जैवभू रासायनिक चक्राचे महत्त्व. वनस्पतींना पाणी, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन अशा पोषद्रव्ये लागत असतात, तर प्राण्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मेद, जीवनसत्वे अशी पोषद्रव्ये आवश्यक असतात. उत्पादक व भक्षकांच्या मृतावशेषातील मूलद्रव्ये विघटक पुन्हा मातीत मिसळतात. पोषद्रव्यांचा हा चक्रीय प्रवाह जैवभू रासायनिक चक्रांमुळे शक्य होतो. कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारख्या मूलद्रव्यांचा चक्रीय प्रवाह पृथ्वी तलावर सतत चालू असतो. आता या प्रकारच्या प्रश्नाला आपण यासाठी उत्तर दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा जी चक्रे आपण बघितली याच्यावरती सखोल अशा प्रकारची प्रश्न विचारले जातील, सविस्तर असं की जैवभू रासायनिक चक्र. आता या ठिकाणी हे अवसादन चक्र आपण पाहू शकता. याचं चित्र तुम्हाला इथे समोर पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त नायट्रोजन चक्र पहा की नायट्रोजन जमिनीकडून आकाशातून जमिनीकडे याचं चक्र कसं चालू असतं, म्हणजेच इथं आपण बघू शकता. त्याचप्रमाणे हे तुमच्या माहितीसाठी मी दाखवतो आहे. ऑक्सिजन चक्र, जसं नायट्रोजन चक्र आपण पाहिलं तसंच हे ऑक्सिजन चक्र आहे. वनस्पतींकडून प्राण्याकडे, प्राण्यांकडून वनस्पतीकडे हे निसर्गामध्ये ही चक्र सतत चालू असतात. आणि अगदी त्याच पद्धतीने हे कार्बन चक्र आहे. मग त्यात वनस्पती, प्राणी, कारखानदारी या सगळ्यांचाच समावेश होणार आहे. पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे. सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक नोंदवा व त्यांचे पोषण पद्धतीनुसार वर्गीकरण करा. पुढील चित्रामध्ये विविध सजीवांची चित्रे दाखवलेली आहेत, दिलेली आहेत.
त्यापासून अन्नजाळे तयार करा. आता या प्रकारचा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे. अन्नजाळे तुम्हाला तयार करता येणार आहे. कुठला प्राणी कुठल्या प्राण्याला भक्षण करतो हे आपण या ठिकाणी दाखवू शकतो. पहा, इथे मी दाखवलेलं आहे की जसं तुम्ही पाहू शकता, इथे वनस्पती हा प्राथमिक स्तरावरती आहेत. वनस्पती खाणारे नागोडा, इतर अन्न परत खाणारे वाघ असतील किंवा इतर असे अन्न या ठिकाणी तयार झाले. अन्नजाळ्यातील सजीवांच्या पोषण पातळीनुसार वर्गीकरण कसं करणार आपण? तर पहिलं आहे उत्पादक. उत्पादक कोण असतं? जे उत्पादन करतात. उत्पादन कोण करतं? गवत, बिया, फळे, झाड, केळाचे झाड, हे जे तुम्हाला चित्र त्याच्यामध्ये दिसत आहेत ही उत्पादके आहेत, म्हणजेच सर्व वनस्पती. द्वितीय प्राथमिक भक्षक ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या वनस्पतींना ग्रहण करतात किंवा वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, त्याच्यामध्ये खार आहे जी फलाहारी आहे, चिमणी मिश्राहारी आहे, ससा झेब्रा शाकाहारी आहेत, माकड फलाहारी आहे. तदनंतर तिसऱ्या प्रकारे वर्गीकरण द्वितीयक भक्षक. द्वितीयक भक्षक म्हणजे काय? जे शाकाहारी प्राणी आहेत, खार, चिमणी, ससा, माकड, झेब्रा यांना जे खातात ते द्वितीय भक्षक, जसं कोल्हा, घार. आणि तृतीय भक्षक आहे जे कोल्हा आणि घारीलाही खाऊ शकतात, तो म्हणजे वाघ. तर अशा प्रकारे आपण वर्गीकरण इथे करू शकतो. पुढे आहे प्रकरण क्रमांक 8. आता प्रकरण क्रमांक 8 आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. यातील 5 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न पहा. येथे देखील एक परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेद मी वाचणार आहे. मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्राइट्स तसेच ॲमिनो आम्ल पुरवतात व त्या बदलत्या रोपट्याकडून कार्बोदकांच्या रूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायद्याच्या ठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय म्हणजेच शेंगा वनस्पतींचे यजमान म्हणजेच हॉस्ट म्हणून गरज असते. रायझोबियांनी तयार केलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळे डाळी, कडधान्य, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ते ठरतात. कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते. रायझोबियामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात. खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला फायदा होतो. असा हा परिच्छेद आहे. त्याच्यावरची प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्याचे काही भाग मुद्दाम मातीत का मिसळले जातात? याचं उत्तर आहे, नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण मातीमध्ये कायम राखण्यासाठी कडधान्याचे पीक संपल्यावर त्याची मुळे व रोपट्यांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळले जातात. पुढचा प्रश्न आहे, रायझोबिया जीवाणूंचे यजमान कोणकोणत्या वनस्पतीत आढळतात? वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे शेंगा असतात त्या रायझोबिया जीवाणूंचे यजमान असतात. तिसरा प्रश्न, रायझोबिया जीवाणूंना यजमान वनस्पती काय पुरवते? तर उत्तर आहे, रायझोबिया जीवाणूंना कार्बोदकाच्या स्वरूपात यजमान वनस्पतीकडून मिळणारी ऊर्जा मिळते आणि निवारणासाठी मुळांवरील गाठी मिळतात, त्याला निवारा घ्यायला मिळतो. चौथं, रायझोबियममुळे जमिनीची स्थिती कशी सुधारते? उत्तर आहे, रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो. रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जाऊन जमिनीची स्थिती सुधारते. व 5वा व शेवटचा प्रश्न, रायझोबियामुळे शेतकऱ्यांचे पैसे कसे वाचतात? रायझोबियामुळे वेगळी रासायनिक खते वापरावी लागत नाहीत, त्यामुळे खतांसाठी खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. तर अशा प्रकारे हा एक परिच्छेद व त्याच्यावरची प्रश्नोत्तरे आपण या ठिकाणी पाहिली. प्रकरण क्रमांक 9, पर्यावरणीय व्यवस्थापनातील काही 5 मार्काची महत्त्वाची प्रश्ने पहा. यातला पहिला प्रश्न आहे,
हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या आयडिया, कल्पना, तुम्ही तुमचे विचार या ठिकाणी मांडू शकता. तुमच्या चकचक विवेकबुद्धीने, तर्कशुद्धपणाने आपल्याला हे उत्तर तयार करता येऊ शकतं. जरुरी नाही की ॲज इट इज आहे तसंच पाठ करायचं आणि वाचायचं. इथे तुम्हाला मुक्तता आहे, मोकळीक आहे की तुम्ही तुमच्या शब्दामध्ये हे उत्तर मांडावं. पहा, वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे अंदाज बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती यांची खूप मोठे नुकसान होते. गुरे ढोरे मरण पावतात, लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलविले जाते. म्हणजे हवामानाचा अंदाज घेऊन आपलं प्रशासन सतर्क होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात होणारी जीवित आणि वित्तहानी आपण टाळू शकतो. दुसरा मुद्दा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीवर येणार असे भारतीय वेधशाळेचे भाकीत होते. पहा, 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आपल्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आले व हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिसाच्या किनारपट्टीवरती आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या 5 लाख लोकांना पुढच्या 3 ते 4 दिवसात तेथून सुरक्षित जागी हलवले. खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकली असती अशी जीवितहानी अशा व्यवस्थेने टाळता आली. बघा, तिसरा मुद्दा, आता सुद्धा वादळ, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करत असतो. चौथा मुद्दा, मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातून मोबाईलवर संदेश पाठवले जातात. म्हणजे अशा प्रकारे हवामानाचा अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापन याचा सहसंबंध अतिशय घनिष्ठ असतो. फार मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी, वित्तहानी, मालमत्तेचं नुकसान याच्यामुळे टाळता येणं शक्य आहे. पुढचा प्रश्न आहे याच प्रकरणामधील, आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा. अनेक आपत्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडत असतात. भूकंप असतील, ज्वालामुखी असेल, आग लागणं असेल आणि किरकोळ सरकोळ ॲक्सिडेंटसुद्धा होत असतात. पहा, तर अशा वेळी प्रथमोपचार त्या जो कोणी तो व्यक्ती त्याला सामोरा गेलेला आहे, घटनेला सामोरा गेलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचा प्रथमोपचार होणं अतिशय गरजेचं आहे. बघा, तर यामध्ये आपण सांगू शकतो की आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्या अगोदरच प्रथमोपचार केले जातात. दुसरा मुद्दा, या तीन महत्त्वाचे उपाय म्हणजे या उपायांनी प्राणहानी रोखता येते. यालाच प्रथमोपचाराचे AB असं म्हटलं जातं किंवा प्रथमोपचाराची मूलतत्वे असं म्हटलं जातं. ह्यात तुम्हाला प्रथमोपचाराची मूलतत्वे कोणती आहेत ती स्पष्ट करा असा स्वरूपात सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर पहिला मूलतत्व किंवा पहिला उपाय, श्वसन मार्ग, एअरवे. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर श्वासनलिका खुली राहील असे पाहावे. यासाठी डोके उतरते करावे किंवा हनुवटी वर उचलावी. श्वासोच्छवास म्हणजेच ब्रिदिंग. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून आपदग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. रक्ताभिसरण म्हणजेच सर्क्युलेशन. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जर आपदग्रस्त व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा, नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया करावी. तर ही पद्धत CPR म्हणजेच कार्डिओ पल्मनरी रेस्क्युटेशन्स म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण परत सुरळीतपणे सुरू होण्यासाठी CPRचा उपयोग होत असतो. तिसरा आहे, रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आणि चौथं, जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल म्हणजेच अस्थिभंग झाला असेल तर हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करून रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवावे. अचलकरण म्हणजे तो हलणार नाही असं बघणे. पाचवा आहे, भाजलेल्या किंवा पोळलेल्या व्यक्तीच्या बाधित भागावर थंड पाण्याचा वर्षाव करीत राहिला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर सविस्तरपणे मांडू शकतो. पुढे पुन्हा एक परिच्छेद दिलेला आहे. पुढील परिच्छेद वाचून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद पहा. मानवाच्या रोजच्या विविध कृतींतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून त्यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा हा पुढील प्रमाणे आहे. मुंबई सुमारे 5,000 टन, पुणे सुमारे 1,700 टन, नागपूर सुमारे 900 टन. अशा पद्धतीचा परिच्छेद आपल्याला दिलेला आहे. यावरचे प्रश्नोत्तरे पहा. पहिला आहे, घनकचरा कोण व कसा निर्माण करतात? केवळ मानवच घनकचरा निर्माण करतात आणि त्यांच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थांच्या स्वरूपात घनकचरा तयार होतो. हे आहे त्याचं उत्तर. दुसरं पहा, टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत कधी होऊ शकतात? उत्तर, जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली आणि घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. तिसरा प्रश्न आहे, घनकचरा ही कोणत्या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे? उत्तर आहे, घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. चौथा प्रश्न, घनकचऱ्याचे मानवी अधिवासाला धोका कसा पोहोचतो? उत्तर आहे, घनकचऱ्याने हवा, पाणी व जमीन प्रदूषित होते व त्यामुळे घातक पदार्थ निर्माण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या 3 शहरांतील घनकचरा निर्मितीच्या प्रमाणानुसार सर्वात जास्त घनकचरा निर्माण करणारे शहर कोणते? आपलेच शहर आहे ते. घनकचरा निर्मितीच्या प्रमाणानुसार सर्वात जास्त घनकचरा निर्माण करणारे शहर मुंबई हे आहे. पहा, म्हणूनच आपण या गोष्टीचा सुद्धा एक विचार केला पाहिजे. केवळ प्रश्न उत्तरच नाही तर त्याच्या बियॉन्ड जाऊन, त्याच्या पुढे जाऊन आपण कचरा कसा कमी करता येईल याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. प्रकरण क्रमांक 10, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. यातील महत्त्वाचे प्रश्न म्हणजे संगणकाचं कार्य कसे चालते. तर हा जो भाग आहे हा तुमच्या पुस्तकातच दिलेला आहे. बघा, वेगवेगळे संगणकाचे हार्डवेअर्स इथं दिलेले आहेत. इनपुट युनिट दिलेला आहे. कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती या युनिट्सद्वारे पुरवली जाते. साधारणतः यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो. स्कॅनर आहे, कीबोर्ड आहे, तदनंतर प्रोसेसर आहे. प्रोसेसिंग युनिटमध्ये मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, ALU अॅरिथमेटिक लॉजिक युनिट असा त्याचा अर्थ आहे. CPU ज्याला आपण म्हणतो हे सगळं CPUमध्ये असतं. आणि आउटपुट युनिट, तयार झालेले उत्तर नंतर आउटपुट युनिटकडे पाठवले जाते. साधारणतः आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा उपयोग केला जातो. तर एक सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना आता तुम्ही सर्व यामध्ये म्हणजे कॉम्प्युटर प्रत्येकाने पाहिला आहे, हाताळला आहे. आपल्या प्रत्येक शाळेमध्ये संगणक आपल्याला पाहायला मिळतोच. तर संगणकाचे महत्त्वाचे घटक, तर कार्य कसे चालते, मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आला आणि त्या घटकाचा परस्परांशी असलेला संबंध आपल्याला इथे जुळवून सांगायचा आहे. पहिला आहे मेमरी. मेमरी म्हणजे इनपुट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारची मेमरी वापरण्यात येते. पहिलं कॉम्प्युटरची स्वतःची, ज्याला इंटरनल मेमरी म्हणतात, आणि दुसरी असते बाहेरून पुरवलेली म्हणजेच एक्सटर्नल मेमरी. कॉम्प्युटरची इंटरनल मेमरीचे पुन्हा 2 प्रकार पडतात.
एक असतो रॅम आणि दुसरा असतो रोम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्सपासून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो. दुसरा असतो रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. आपले जे मोबाईल्स येतात बघा, या मोबाईल्समध्ये सुद्धा रॅम आणि रॉम असतात. म्हणजे आता संगणकाच्या धर्तीवरतीच मोबाईल पण आलेले आहेत. आणि ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर व त्याच्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्रॅम्सद्वारे केले जाते. यालाच डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. प्रोग्रॅम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्सचा समूह असतो. आणि शेवट आहे डाटा व इन्फॉर्टेनमेंट. डाटा म्हणजे कच्च्या स्वरूपात माहितीची इन्फॉर्मेशन होय. प्रकरण क्रमांक 15, सजीवांमधील जीवनक्रिया. यामध्ये पहा, आकृतीवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. पुढील आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व यातील क्रमांकानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. आकृती तुम्हाला पाहायला मिळते आहे. क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहे. पहिला प्रश्न, 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे? मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. हात झटकन मागे खेचला गेला आहे. बोटातील त्वचेतील संवेदी चेता पेशींना वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला गेला आहे. दुसरा प्रश्न त्यावर आहे, कोणत्या चेताद्वारे 3 या आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? उत्तर आहे, त्वचेकडून मेरुरज्जूपर्यंत जाणाऱ्या संवेदी चेतेद्वारे आवेगाचे वहन झाले आहे. म्हणजेच अभिवाहित चेता संवेदी चेता आवेगाचे वहन मेरुरज्जूच्या दिशेने करत आहेत. तिसरा प्रश्न, आकृतीमध्ये नंबर 4 ज्या ठिकाणी दिसतोय, 4 ही कोणती चेता आहे? उत्तर, 4 ही सहयोगी चेता आहे. संवेदी चेता यांतील आवेगाचे हस्तांतर करण्याचे कार्य या चेता करत असतात. मेरुरज्जू 6 या प्रतिसादाचे मोठी चेतना करीत आहे. 6 या प्रतिसादाचे प्रेरक चेता करत आहे. हा प्रतिसाद मेरुरज्जूपासून ते स्नायूपेशींपर्यंत जात आहे. 6वा प्रश्न आहे त्याच्यावरचा, 7 हा प्रतिसाद नेमका कोठपर्यंत पोचला आहे, त्यामुळे काय झाले? उत्तर, 7 हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे तेथील स्नायूंचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला गेला आहे. पहा, म्हणजे आकृतीवरती कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील याचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. प्रकरण क्रमांक 16 बघूयात, अनुवांशिकता व परिवर्तन. यामध्ये सुद्धा पहा, सुबक आणि नामनिर्देशित आकृतीसह पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती काढायची आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. आता या ठिकाणी गुणसूत्राची रचनेची आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये तुम्ही व्यवस्थित आकृती काढणार आहात, त्याला नावे देणार आहात. गुणसूत्र भुजा, पी भुजा, गुणसूत्र बिंदू, क्यू भुजा, DNA. त्याचनंतर गुणसूत्रांचे प्रकार आपल्याला स्पष्ट करायचे असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्या आकृत्या आपण काढणं गरजेचं आहे. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री या प्रकारे. तर गुणसूत्रे हे पेशींच्या केंद्रकात विशिष्ट व ठराविक संख्येने आढळणारे घटक आहेत. गुणसूत्रे केवळ पेशी विभाजनाच्या वेळीच स्पष्ट दिसतात. प्रत्येक गुणसूत्र DNA, RNA अशा केंद्रक आम्लांपासून आणि प्रथिने यांपासून बनते. DNAच्या खंडावरील न्यूक्लिओटाइड्सच्या रचनेनुसार जनुके बनतात. या जनुकांचे वहन गुणसूत्रेच करतात. प्रत्येक गुणसूत्रावर एक प्राथमिक
संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू असतो. यामुळे पडणाऱ्या गुणसूत्रांच्या भागांना गुणसूत्र भुजा असं म्हणतात. गुणसूत्रांचे प्रकार आपण आता बघणार आहोत, जे की इथं आकृतीत आपण पाहिलेत. या गुणसूत्रांचे प्रकार दोन प्रकारे पडणार आहेत, गुणसूत्र बिंदूच्या जागेनुसार व आकारानुसार. पहा, इथे एक तक्ता मी बनवलेला आहे. या तक्त्यावर पण स्वतंत्र प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता आपला याच मोठ्या प्रश्नातला हा एक भाग आहे. प्रकाराचे नाव मध्यकेंद्री. रचना पहा, गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो. गुणसूत्र भुजा ही गुणसूत्र भुजा समान आहे. दृश्य स्वरूप व्ही या अक्षरासारखा त्याचा आकार असतो. दुसरा प्रकार आहे उपमध्यकेंद्री. रचनेमध्ये गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असेल. गुणसूत्र भुजा एक गुणसूत्र भुजा दुसरीपेक्षा थोडी छोटी असेल. दृश्य स्वरूप यल या अक्षरासारखे असते. तिसरा आहे अग्रकेंद्री. याची रचना गुणसूत्र बिंदू एका टोकाजवळ असेल. गुणसूत्र भुजा एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणार आहे. दृश्य स्वरूप यामध्ये जे या अक्षरासारखे असणार आहे. प्रकाराचं नाव चौथा प्रकार अंत्यकेंद्री. रचना एक गुणसूत्र बिंदू एकदम टोकाला असणार आहे. गुणसूत्र भुजा एकच गुणसूत्र भुजा असणार आहे आणि दृश्य स्वरूप आय या आकारासारखे, म्हणजे जे आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहिलंय बघा, मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि त्याचे व्ही, एल, जे, आय असे आकारसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तेच प्रकार या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहेत. आता दुसरा प्रकार, गुणसूत्रांचे प्रकार कार्यानुसार व रचनेनुसार. पहिला आहे समजातीय गुणसूत्रे. आकाराने रचनेने सारखी असणारी आणि एका जोडीने असणाऱ्या गुणसूत्रांना समजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल विजातीय गुणसूत्रे. आकाराने रचनेने सारखी नसणारी गुणसूत्रे विजातीय गुणसूत्रे असतात. तिसरं लिंग गुणसूत्रे. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांतील लिंग ठरवणारी गुणसूत्राची जोडी ही लिंग गुणसूत्रांची असते. आणि चौथं अलिंगी गुणसूत्रे, शरीरातील इतर गुणधर्म ठरवणारी गुणसूत्रे. तर अशा प्रकारे गुणसूत्रांच्या प्रकारानुसार, कार्य आणि रचनेनुसार त्याचे प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आहे अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा. आता हा तक्ता मी ऑलरेडी तयार करून दाखवलेला आहे. यातल्या कुठल्याही चौकटी रिकाम्या छापल्या जातील प्रश्नामध्ये आणि त्या आपल्याला भरावे लागतात. जसं आपण आधीच्या एका प्रकरणामध्ये ओघ तक्ता पूर्ण करा पाहिलेलं आहे. इथं हा पूर्ण ओघ तक्ता भरून मी दाखवलेला आहे. यातल्या कुठल्याही चौकटी वगळल्या जातील ज्या की आपल्याला भराव्या लागतात. इथे अनुवंशिक विकृतीचा ओघ तक्ता दिलेला आहे. अनुवंशिक विकृती ह्या प्रमुख 4 प्रकारच्या असतात. गुणसूत्र विकृती, एक विकृती, तंतुकणकीय विकृती जसं लेबरची चेताकृती आणि बहुघटकीय उदाहरणार्थ मधुमेह, रक्तदाब असे 4 प्रकारच्या अनुवंशिक विकृती असतात. यानंतर याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे गुणसूत्र विकृती, याचे मुख्यत्वे 2 उपप्रकार आहेत. रचनेत विकृती, संख्येत विकृती. पुन्हा संख्येत विकृतीचे 2 उपप्रकार आधिक्य आणि कमकर्ता. कमकर्त्याचं उदाहरण आहे टर्नर संलक्षण. आधिक्य जर झालं गुणसूत्रांचं तर त्याचे 2 उपप्रकार. अलिंगी गुणसूत्रात आधिक्य उदाहरणार्थ डाऊन आणि लिंगी गुणसूत्रात आधिक्य उदाहरणार्थ क्लायंट संलक्षण. दुसरी अनुवंशिक विकृती आहे एकजनुकीय. याचे 2 मुख्य प्रकार वर्णकहीनता आणि दात्रपेशी पांडुरोग. तिसरा जो प्रकार आपण पाहिला तंतुकणिकीय, याच्यामध्ये वेगळे असे प्रकार नाही आहेत. आणि चौथ्यामध्ये बहुघटकीयमध्ये पण वेगळे असे प्रकार नाही आहेत. हा एक ओघ तक्ता आहे जो की आपल्याला सरावाने त्याची तयारी करावी लागणार आहे आणि लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रकरणाकडे जातोय. प्रकरण क्रमांक 17 जैवतंत्रज्ञानाची ओळख. यामध्ये बघा प्रश्न विचारलेला आहे जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थेवर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांच्या जनुकांमध्ये कृत्रिमरित्या बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. एका मार्काला व्याख्यासुद्धा विचारली जाईल जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. म्हणजे या मोठ्या प्रश्नांमध्ये आपल्याला अनेक लहान लहान प्रश्नांची तयारीसुद्धा होते बघा.
जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाला उपयुक्त ठरणारे गुणधर्म असलेली प्राणी आणि वनस्पती तयार करता येतात. जैवतंत्रज्ञानाचा किती मोठा उपयोग आहे बघा. नैसर्गिक प्रजातींमध्ये काही अपायकारक गुणधर्म असू शकतात. ते टाळण्यासाठी GMO म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करता येतात. या पिकांच्या मध्ये बदल घडविले जातात. यामुळे पीक प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकलित केले जातात. चौथं, जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात जे बदल झालेले आहेत ते बदल कोणते? पहिला आहे, वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता पिकांमध्ये निर्माण केली जाते. सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान असे ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. पण GM सुधारित प्रजाती अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वाढू शकतात. हा जैवतंत्रज्ञानाचा फायदा आहे. GM प्रजातीमध्ये उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर करावा लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. तिसरं, GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांचा नाश होण्याचे प्रमाण कमी होते. चौथं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ होते. पाचवं, GM पिकांचे लागवडी खालचे क्षेत्र वाढवलेले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. आणि सहावं, काही पिकांमध्ये कीड रोधक जनुकांचे रोपण केले आहे. उदाहरणार्थ BT कॉटनचे बियाणे विदर्भात मोठ्या प्रमाणात वापरले गेले. BT एक प्रकार आहे जो की वापरला जातो. पुढचं प्रकरण आहे आपलं प्रकरण क्रमांक 18, अवकाश निरीक्षण दुर्बिणी. यात पहा, आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. आकृतीवरचा हा एक प्रश्न विचारलेला आहे. आकृती दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता कुठेही नावं दिलेली नाहीत. आता ही नावं आपल्याला द्यायची आहेत. पहिलं, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे? चित्रात दाखवलेली दुर्बीण ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे. पूर्ण वाक्यात उत्तर दिलं तर 1 मार्क. दुसरं, दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या. नावे दिलेली नाही आहेत म्हणजे आकृती काढणं आलं. आकृती काढायची आहे आणि त्याला व्यवस्थित नावं द्यायची आहेत. आंतरवक्र आरसा, प्रकाश किरण, सपाट आरसा आणि नेत्रिका या प्रकारचे 3 ते 4 नावं तुम्हाला तिथं द्यायची आहेत. तिसरा प्रश्न, दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? तर ही दुर्बीण आपल्याला आकृतीत पण पाहू शकतो, आंतरवक्र आरसा. तर ही दुर्बीण आंतरवक्र आरशावर आधारित आहे. आणि चौथा, या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे? तर आंतरवक्र आरशावर आधारित दुसरी दुर्बीण म्हणजेच कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण होय. तर अशा आकृतीच्या साहाय्याने आपल्याला प्रश्न आणि उत्तरं करायची आहेत. ठीक आहे, आपण अशा प्रकारे एकूण विज्ञान भाग 2च्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व प्रश्नांवरती महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आपल्या सर्वांचे या पद्धतीने शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.